नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी गणित भाग 2 मार्च 2023 ची प्रश्नपत्रिका आपण सोडवणार आहोत। यापुढे गणित भाग 1 आणि गणित भाग 2 सरावाच्या प्रश्नपत्रिका आपण सोडवणार आहोत। मग त्या विविध संस्थांच्या असो, एसएसजी बोर्डाच्या असो, नामांकित या ठिकाणी विषय तज्ञ, पेपर सेटर तज्ञ, यशस्वी बोर्डाचे मॉडरेटर, चीफ मॉडरेटर या प्रवाहातून जे गेलेले शिक्षक आहेत त्यांच्या ज्ञानाचा वापर करून ज्या प्रश्नपत्रिका तयार केल्या आहेत त्या निश्चितच येणाऱ्या मार्च किंवा फेब्रुवारी 2025 मध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी आपणास निश्चितच उपयुक्त ठरणार आहेत। यात कोणतीच शंका नाही। आपण मार्च 2023 ची प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत। या ठिकाणी प्रश्नपत्रिका अशी असते, सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे। गणकयंत्राचा वापर करता येणार नाही। प्रश्नाच्या उजवीकडे दिलेल्या संख्या पूर्ण गुण दर्शवतात अशा पद्धतीचं या ठिकाणी टॉपला मॅथमॅटिक्स हा 71 नंबरचा विषय, जॉमेट्री पेपर सेकंड, यम गणित 71, भूमिती भाग 2 या ठिकाणी पेजेस 11 आहे, टोटल मार्क्स 40 आहेत आणि वेळ 2 तास आहे। प्रश्न पहिला ए, पुढील प्रत्येक प्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तर दिले आहेत, त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा। प्रश्न पहिला 4 गुणांचा पर्याय निवडा आणि थोडक्यात उत्तर द्या। बी आहे तो। या ठिकाणी 8 गुणांचा प्रश्नामध्ये आपण प्रश्न पहिला ए, त्यातला पहिला उपप्रश्न आहे, बाजूंच्या लांबी ए बी सी असलेल्या त्रिकोणामध्ये जर ए वर्ग अधिक बी वर्ग बरोबर सी वर्ग असेल तर तो त्रिकोण कोणत्या प्रकारचा त्रिकोण असेल। खरं तर या ठिकाणी सी कर्ण आहे, इतर दोन बाजू काटकोन करणाऱ्या ए आणि बी असतील तर ए वर्ग अधिक बी वर्ग म्हणजे बरोबर सी वर्ग, कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो, म्हणजेच ए वर्ग अधिक बी वर्ग बरोबर सी वर्ग हे केवळ फक्त काटकोन त्रिकोणात असतं, म्हणून अचूक पर्याय सी। एका वर्तुळाच्या जेव्हा ए बी आणि सी डी परस्परांना वर्तुळाच्या अंतर्भागात बिंदू ई मध्ये छेदतात, या ठिकाणी हे वर्तुळ आपण काढलेलं आहे आणि या वर्तुळामध्ये जेव्हा ए बी आणि जेव्हा सी डी ई मध्ये छेदतात, ए 4 आहे, ई बी 10 आहे, त्यानंतर सी 8 आहे, तर ई डी विचारले आहे जीवांचं अंतर्विभाजन काय सांगतं, तर ए गुणिले ई बी बरोबर सीई गुणिले ईडी, म्हणजे ई या बिंदूनं ए बीचं विभाजन केलं 2 भागात, ए आणि ए बी यांचा गुणाकार हा दुसरी जीवा जी आहे सी डी ई बिंदूमुळं सी आणि ईडी असं 2 भागात विभाजन केलं, त्यांच्या गुणाकारा इतकाच पहिला गुणाकार असतो, म्हणजेच 4 गुणिले 10 बरोबर ईडीला जे गुणिले 8 येणार आहे ते याला भागिले 8 होणार आहे 4 गुणिले 10ला, म्हणजे आपल्याला ईडीची किंमत मिळेल 4 एके 4 दुनी 8, बे एके बे पंचे 10, ईडी बरोबर 5, अचूक पर्याय बी। ओके। आरंभ बिंदूचे निर्देशक 0 0 असतात। तळाची त्रिज्या 7 सेमी, चौथा तळाची त्रिज्या 7 सेमी आणि उंची 24 सेमी असलेल्या शंकूची तिरकस उंची, हा शंकू आहे त्याची उंची लंब उंची ओ आहे, तिरकस उंची एल आहे, तळाची त्रिज्या ए बी आर आहे आणि उंची एच असेल तर तिरकस उंची एल वर्ग बरोबर पायथागोरसचे प्रमेय आर वर्ग अधिक एच वर्ग, त्यामुळं तिरकस उंची या ठिकाणी काढायचे 7 चा वर्ग 49 अधिक 24 चा वर्ग 576, दोघांची बेरीज 6 25 आणि 6 25 चा वर्गमूळ 25, अचूक पर्याय डी। किंवा पायथागोरसचा त्रिकूटच आहे 7 24 आणि कर्ण 25, त्यामुळं तळाची त्रिज्या बरोबर आहे अगदी एल तिरकस उंचीच काढायला सांगितलेली आहे, त्यामुळं आर वर्ग अधिक एच वर्ग मुळच 7 चा वर्ग 49 आणि 24 चा वर्ग 576, 6 25 बेरीज झाली 6 25 वर्गमूळ 25, अचूक पर्याय डी त्रिज्या तळाची म्हणजे तिरकस उंची 25 सेमी। हे 4 गुण झाले। बी, खालील उपप्रश्न सोडवा। त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण पी क्यू आर, एरिया त्रिकोण एबीसी भागिले एरिया त्रिकोण पी क्यू आर बरोबर 16/25, तर ए बी भागिले ए बी पी क्यू किती।
या प्रश्नाला अनुसरून अत्यंत महत्त्वाचं प्रमेय आहे दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं प्रमेय. त्यानुसार दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर एरिया त्रिकोण ABC हे समरूप त्रिकोण दिलेले आहेत भागिले एरिया त्रिकोण PQR. या दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तर इतके असते, म्हणजे ABचा वर्ग भागिले PQचा वर्ग. या ठिकाणी दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर 16/25 दिलेलं आहे, बरोबर AB वर्ग भागिले PQ वर्ग. दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतले, दोन्ही बाजूंचे वर्गमूळ घेऊन AB वर्गाचं AB भागिले PQ वर्गाचं PQ बरोबर 16चं 4 आणि 25चं 5. त्यामुळं आपल्याला AB's PQ हे गुणोत्तर विचारलेलं होतं ते 4/5 आहे. एक गुणांचा प्रश्न आहे हा. ओके. त्यातला दुसरा प्रश्न आहे त्रिकोण RST मध्ये कोण S बरोबर 90 आहे, कोण T बरोबर 30 अंश, RT दिलेला आहे 12. तर या ठिकाणी RS काढायचे आहे. या ठिकाणी 30, 60, 90, 30 अंश 60 अंश 90 अंश मापाच्या त्रिकोणाचा गुणधर्म वापरून काय आहे तो गुणधर्म? 30 मापाच्या कोणासमोरील भुजा ही RS कर्णाच्या निमपट असते 1/2 RT. हा कर्ण आहे काटकोनासमोरील भुजा. ओके. काटकोनासमोरील भुजा RT 30 मापाच्या कोणासमोरील भुजा RS या कर्णाच्या निमपट असते. त्यामुळे 1/2 RT 12 दिलेला आहे. 2 न 12ला भागल्यानंतर 6 येणार आहे. त्यामुळं RS 6 एकक येणार आहे. सेमी दिलेच आहे, त्यामुळं त्याचं एकक RS बरोबर 6 सेमी. ओके. यालाही एक गुण आहे. त्यानंतर तिसरा उपप्रश्न. एका वर्तुळाची त्रिज्या 5 सेमी आहे, तर त्या वर्तुळातील सर्वात मोठ्या जीवेची लांबी. वर्तुळाची सर्वात मोठी जीवा म्हणजे व्यास. अगदी बरोबर. वर्तुळातील सर्वात मोठी जीवा म्हणजे व्यास. त्यामुळे व्यास बरोबर त्रिज्या किती दिलेली आहे? 5 सेमी. 2 गुणिले त्रिज्या म्हणून 2 गुणिले 5 बरोबर 5 दुनी 2 गुणिले त्रिज्या 5 दुनी 10 सेमी. वर्तुळाची सर्वात मोठी जीवा म्हणजे व्यास. ओके. म्हणून वर्तुळाची सर्वात मोठी जीवा बरोबर 10 सेमी. ओके. चौथा प्रश्न आहे त्यातला, म्हणजे 8 गुणांचे प्रश्न संपतायत. आरंभ 0 0 0 O 0 0 आणि P3 4 या दोन बिंदूमधला अंतर काढा. या ठिकाणी O 0 0 हा x1 y1 आपण मानला आणि P3 4 हा x2 y2 मानला. तर अंतराचे सूत्र वापरून या ठिकाणी आपल्याला OP बरोबर वर्गमुळात y2 वजा y1 कंसाचा वर्ग अधिक x2 वजा x1 कंसाचा वर्ग. वर्गमुळात काय आहे? y2 4 आहे, वजा y1 0 आहे, 4 वजा 0 कंसाचा वर्ग अधिक x2 3 आहे, वजा 0 कंसाचा वर्ग. 4 वजा 0 म्हणजे 4चाच वर्ग अधिक 3 वजा 0 म्हणजे 3चाच वर्ग. 4चा वर्ग 16 अधिक 3चा वर्ग 9. 16 9 25 हा OP आला आणि म्हणून OP बरोबर 25 वर्गुण 5. म्हणून या दोन बिंदूमधलं अंतर 5 एकक. ओके. त्यानंतर प्रश्न दुसरा आहे. या ठिकाणी कृती पूर्ण करा. यामध्ये 3 कृती असतात, पैकी 2 म्हणजे 4 गुण असतात आणि अत्यंत सोप्या असतात.
त्यामुळे 4 पैकी 4 गुण या ठिकाणी मिळतातच. या ठिकाणी त्रिकोण आहे LMN, या त्रिकोण LMNचं परिवर्तुळ आहे आणि हा 35 अंशाचा कोन आहे. आकृतीत L बरोबर 35 कोन L बरोबर 35 अंश दिला आहे. तर मापकंस MN किती आणि मापकंस MN किती आणि मापकंस MLN किती. पहा या ठिकाणी कृती किती सोपी आहे. हा अंतर्लिखित कोन आहे. कोन MLM अंतर्लिखित कोन आहे. अंतर्लिखित कोनाचं प्रमेयच आहे. अंतर्लिखित कोनाचं माप MLN या कोनाचं माप त्याच्या अंतरखंडित कंसाच्या म्हणजे MNच्या निमपट असते. म्हणजेच MNचं कंसाचं MLNच्या दुप्पट म्हणजे 60 असणार आहे. त्याचं उत्तर मिळणार आहे. आणि कंस MLN संपूर्ण वर्तुळ कंसाचं माप 360 आहे. 35 आहे. 35 आणि 35 70 झालं. ओके. MLN 35 दिलं आहे. 35च्या दुप्पट MN 70. संपूर्ण वर्तुळ कंस 360 आणि 360 मधून या ठिकाणी 70 वजा केल्यानंतर 16 मधून 7 गेले 9 उरले. 3 गेला 290 असणार आहे. या ठिकाणी पहिल्याच उत्तर 70, दुसऱ्याचं 290. पाहूया कृती पूर्ण करा कसं मिळवलेलं आहे. कोन L बरोबर 1/2 मापकंस MS अंतर्लिखित कोनाचं प्रमेय. कोन L 35 दिलं आहे म्हणून या ठिकाणी 35. पहिली चौकट हे भागिले 2 आहे ते गुणिले घेतलेत 35ला. 35 गुणिले 2 बरोबर मापकंस MS. मापकंस MN बरोबर 35 दुने 70 अंश. ही दुसरी रिकामी जागा, पहिली 35. ओके. त्यानंतर दुसरा भाग आणि पुन्हा मापकंस MLN हा विचारला आहे. त्या कंसाचं माप 360 वजा मापकंस MN म्हणजे 360 मधून MLN या कंसाचं माप काढण्याचं. 360 मधून मापकंस MNचं वजा करायचं 70. त्यामुळं इथं दिलं आहे 360 वजा 70 बरोबर या ठिकाणी 290 अंश. ओके. मापकंस MLN 290 अंश. अशा पद्धतीनं 4 रिकाम्या जागा, इथली 1, 2 आणि या 2 भरलेल्या 35 आणि 70 प्रत्येकी अर्धा गुण. 4 चौकटी भरलेल्या आपण 2 गुण. दुसरा प्रश्न आहे. सिद्ध करा कॉट थीटा अधिक टॅन थीटा बरोबर कोसेक थीटा गुणिले सेक थीटा. डावी बाजू कॉट थीटा अधिक टॅन थीटा. कॉट थीटा म्हणजेच कॉस थीटा भागिले साइन थीटा आणि टॅन थीटा म्हणजेच साइन थीटा भागिले कॉस थीटा. या ठिकाणी छेद सारखा नाही म्हणून तिरकस गुणाकार कॉस थीटा गुणिले कॉस थीटा. या ठिकाणी कॉस वर्ग थीटा किंवा साइन थीटा अधिक कॉस साइन थीटा. या ठिकाणी पहिल्यात कॉस वर्ग थीटा अधिक साइन वर्ग थीटा. छेद सारखा नाही म्हणून तिरकस गुणाकार कॉस थीटा गुणिले कॉस थीटा कॉस वर्ग थीटा अधिक साइन थीटा गुणिले साइन थीटा साइन वर्ग थीटा. छेदांचा गुणाकार छेदस्थानी साइन थीटा गुणिले कॉस थीटा. या ठिकाणी एक कुठून आलं तर साइन वर्ग थीटा अधिक हे एक कुठून आलं साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा. इथं जो आहे अंशस्थानी किंवा कॉस वर्ग थीटा अधिक साइन वर्ग थीटा हे नित्य समानता आहे. साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर 1 म्हणून 1 इथं वापरलेला आहे. स्वतंत्र लिहिला साइन थीटा गुणिले कॉस थीटा. 1लाही साइन थीटा आहे आणि 1लाही कॉस थीटा आहे म्हणून 1 भागिले साइन थीटा आणि 1च्या खाली हा कॉस थीटा. 1 भागिले साइन थीटा म्हणजेच कोसेक थीटा गुणिले 1 भागिले कॉस थीटा म्हणजेच सेक थीटा. म्हणून डावी बाजू म्हणजेच कॉट थीटा अधिक टॅन थीटा बरोबर कोसेक थीटा गुणिले सेक थीटा. LHS बरोबर RHS असं अचूक उत्तर आपल्याला मिळवायचं आहे. पहिली रिकामी जागा ही साइन वर्ग कॉस वर्ग थीटा अधिक साइन वर्ग थीटा. या ठिकाणी दुसरी रिकामी जागा साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर 1 वापरलेला आहे. ओके. इथं कॉस वर्ग थीटा अधिक साइन वर्ग थीटा 2 रिकामी जागा आहेत. इथली 1 चौकट आणि 1 छेद कॉस थीटाची. ओके. 2 गुण आहे त्याला. तिसरा आहे. एका गोलाची त्रिज्या 7 सेमी असेल तर त्याचे वक्र पृष्ठबळ काढा. गोलाचे वक्र पृष्ठबळ सूत्र आहे 4 पाय r वर्ग. किमती घालूया 4 गुणिले पायचे 22/7 r वर्ग 7चा वर्ग 4 गुणिले 22/7 7चा वर्ग 49. या ठिकाणी 22 चौक 88 आणि 7ने 49ला भागल्यानंतर 7 हे 7 आहे. ओके. 22 चौक 88 आणि 7ने 49ला भागून 7
मग 88 गुणिले 7चा गुणाकार 7 8 56ला 6 हाच्याले 5 आणि 7 8 56 आणि 5 61 616 सेमी वर्ग. ओके, अशा या रिकाम्या जागा आहेत 1 2 3 आणि 4. प्रश्न दुसरा बी. पहिला जो आहे तो 4 गुणांचा आहे, मधला बी 8 गुणांचा आहे. या ठिकाणी एकूण 5 उपप्रश्न असतात, त्यापैकी 4 सोडवायचे आहेत. बेचोकाट प्रत्येकी 2 गुण आहेत. चौकोन ABCD आहे, हा समलंब चौकोन आहे. बाजू AB आणि बाजू CD समांतर आहेत. या ठिकाणी AP बरोबर 15, AP 15 आहे. PD या ठिकाणी 12 दिले आहे. QC 14 दिले आहे. BQ काढायचे आहे. या ठिकाणी AB, PQ आणि DC या 3 समांतर रेषा दिल्या आहेत. AB, PQ आणि DC, आणि या 3 समांतर रेषा आणि त्यांचे छेदिका द्या 2. म्हणजे तीन समांतर रेषांनी छेदिका हा गुणधर्म वापरायचा, हा प्रमेय वापरायचा आहे. 3 रेषा समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्या असता हे जे आंतरछेदांचं गुणोत्तर आहे AP भागिले PD हे कोणाबरोबर असते तर दुसऱ्या रेषेने या तिघांना छेदले असता होणारं जे गुणोत्तर आहे BQ भागिले QC यांच्याबरोबर असतं. ओके, 3 समांतर रेषा आणि छेदिका यांच्या गुणधर्मानुसार AP भागिले PD बरोबर BQ भागिले QC किमती घाल्या 15/12 बरोबर BQ काढायचे आहे आणि QC दिला आहे 14. ओके, तिरकस गुणाकार BQ काढण्यासाठी 15 गुणिले 14ला BQला गुणिले 12 येणार आहे तो भागिले, म्हणजे 3 चौक 12, 3 5 15 आणि 4 बे 12 बे 7 14 बे 2 4 पुन्हा एकदा 3 5 15 आणि 3 चौक 12 आणि पुन्हा 4ला बे 2 4 बे 7 14 7 5 35 भागिले 2. त्यामुळे कोणत्याही संख्येला 2 न भागल्यानंतर त्याची निंपट होते 35 भागिले 2 17.5 सेमी किंवा सेमीचा वगैरे उल्लेख इथं दिलेला नाही, त्यामुळे एकक आपण म्हणूया BQ बरोबर 17.5 एकक. ओके, पुढला प्रश्न आहे. या ठिकाणी एका आयताची लांबी 35 सेमी आणि रुंदी 12 सेमी आहे, तर त्या आयताच्या कर्णाची लांबी काढा. आयताची लांबी 35 सेमी आहे आणि आयताची रुंदी या ठिकाणी 12 सेमी आहे. या ठिकाणी पायथागोरसचं प्रमेयच वापरायचं आहे. चौकोन ABCD आयत आहे, त्यामुळे त्रिकोण ADC या काटकोन त्रिकोणात हा कर्ण आहे AC आणि त्रिकोण ADC हा काटकोन त्रिकोण आहे. या काटकोन त्रिकोणात पायथागोरसच्या प्रमेयानुसार पायथागोरसच्या प्रमेयानुसार कर्णवर्ग म्हणजे AC वर्ग बरोबर AD वर्ग अधिक CD वर्ग, 12चा वर्ग अधिक 35चा वर्ग. या ठिकाणी 12चा वर्ग 144 आणि 35चा वर्ग 1225. हा कसा केला वर्ग तर 5चा वर्ग 25 केला. त्यानंतर 5 त्रिक 15, 15 दुनी 30. कसा केला बा 35चा वर्ग 5 वर्ग 25ला 5 हाच्याले 2, 5 गुणिले 3 गुणाकार 15, 15 दुप्पट 30, 30 न हातचे 2, 12ला 2 हाच्याला 1, 3 त्रिक 9, 9 आणि हातचे 3 आले, 3 त्रिक 9 3 12. पुन्हा एकदा 5चा वर्ग 25ला 5 हाच्याले 2, 5 आणि 3चा गुणाकार 5 दोन्ही 5 त्रिक 15 त्याची दुप्पट 15 दोन्ही हे अधिक बी कंसाचा वर्ग विस्तार आहे. 5 त्रिक 15 दोन्ही 30, 30 न हातचे 2, या ठिकाणी 32ला 2 हाच्याले 3, 3चा वर्ग 9 आणि 3 12, 1225. या ठिकाणी दोघांची बेरीज 4 आणि 5 9, दुसरा अंक 4 आणि 2 6
आणि या ठिकाणी 12 आणि 1 13 13 69 हा AC वर्ग आहे. AC वर्गाचं वर्गमूळ AC आणि 13 69चं वर्गमूळ 37 आहे. ओके. तेही कसं सांगितलं गेलं, हा 13 69 आहे तो 30चा वर्ग 900 आणि 40चा वर्ग 1600 यांच्या दरम्यान 1369 आहे. याचं एकक स्थान 9 आहे. त्यामुळं वर्गमुळाचे एकक स्थान एक तर 33 3 पाहिजे म्हणजे तिच्या पुढं 33 आणि 30च्या पुढं 3च्या पुढं 7 37 3चा वर्ग केला 9 7चा वर्ग केला 49 एकक स्थान 9च येते. परंतु या ठिकाणी हे 1600 आहे ते 1369ला जवळ आहे, मोठ्या संख्येला जवळ आहे, 900ला दूर आहे. म्हणून 33 आणि 37 यातली मोठी संख्या 37. म्हणून या ठिकाणी AC बरोबर 37. त्यामुळे आयताचा कर्ण त्यांनी जो विचारलेला आहे तो बरोबर 37 सेमी आहे. आयताचा कर्ण 37 सेमी. पुढला प्रश्न आहे, दिलेल्या आकृतीमध्ये केंद्र C असलेल्या वर्तुळावर G, D, E आणि F हे बिंदू आहेत. कोण ECF चे माप 70 आहे आणि कंस DGF चे माप या ठिकाणी 200 आहे. तर कंस DE म्हणजे हा आणि कंस DEF विचारलेला आहे. आपण पाहिलं केंद्रीय, आपल्याला माहिती आहे केंद्रीय कोण ECF केंद्रीय कोणाचं माप आणि त्याच्या आत असणाऱ्या कंसाचं माप समान असता 70 झाला. या ठिकाणी DGF हा 200 आहे, इथला हा 70 म्हणजे DGE पर्यंत 270 आहे आणि 360 मधून 270 गेले 0 16तून 7 गेले 9 3 3 गेले 0 90 अंश म्हणजे कंस DE हा 90 आहे आणि कंस DGF विचारलंय, DF विचारले. DEF हा 90 आणि 70 160. ओके. सविस्तर मांडणीमध्ये घ्यायचं. केंद्रीय कोणाच्या गुणधर्मानुसार कोण ECF बरोबर माप कंस EF बरोबर 70 हा 70 झाला. ओके. त्यामुळे माप कंस D काढताना 200 आणि हा 70 दिलेला 200 आणि हा 70 270 ही वजाबाकी 360 मधून वजा करायची आहे. माप कंस D बरोबर 360 वजा कंसामध्ये 200 अधिक हा 70 काढलेला आहे आपण. त्यामुळे 360 अंश वजा 270 अंश बरोबर 90 अंश. ओके. माप कंस DE बरोबर 90 अंश आणि माप कंस हा DF विचारलेला आहे. DE अधिक EF म्हणजे 90 वजा 70 हा 90 अधिक 70 बरोबर 160 अंश हा माप कंस DEF. ओके. प्रश्न दुसऱ्यातला चौथा प्रश्न आहे. A वजा 1 निर्देशक आहेत याचे, B चे 0 1 आणि C चे 1 3 हे बिंदू एकरेषीय आहेत काय दाखवायचे आहे. या ठिकाणी जे 3 बिंदू दिले आहेत कोणतेही 2 यापैकी 2 अंतरांची बेरीज तिसऱ्या अंतरा एवढे असेल तर ते बिंदू एकरेषीय असतात. त्यामुळे डिस्टन्स AB काढायचा, डिस्टन्स BC काढायचा, डिस्टन्स AC काढायचा आणि या ठिकाणी कोणत्या 2 अंतरांची बेरीज तिसऱ्या अंतराबरोबर येत असेल तरच हे बिंदू एकरेषीय आहेत. पाहूया. या ठिकाणी A वजा 1 आहे त्याला x1 y1 मानायचा, B 0 1 आहे त्याला x2 y2 मानायचा. या ठिकाणी पहा येथे डिस्टन्स AB डिस्टन्स BC डिस्टन्स AC यापैकी 2 अंतरांची बेरीज तिसऱ्या अंतरा एवढे असेल तरच ABC एकरेषीय असतात. A वजा 1 x1 y1 मानलं, B या ठिकाणी 0 1 आहे तो x2 y2 मानला. डिस्टन्स AB वर्गमुळात y2 वजा y1 कंसाचा वर्ग अधिक x2 वजा x1 कंसाचा वर्ग हे अंतराचं सूत्र आहे. किमती टाक्या. y2 ची किंमत 1 आहे वजा कंसात
y1ची किंमत वजा 1 आहे म्हणून वजा कंसात वजा 1 अधिक x2 वजा x1 x2 0 आहे आणि x1 वजा 1 आहे म्हणून 0 वजा कंसात वजा 1 कंसाचा वर्ग वजा वजा अधिक वर्गमुळात 1 1 अधिक 1 कंसात वर्ग अधिक इथं पण 0 वजा वजा अधिक 1चा वर्ग 0 अधिक 1चा वर्ग वर्गमुळात 1 अधिक 1 म्हणजे 2चा वर्ग अधिक 0 अधिक 1 म्हणजे 1चा वर्ग 2 वर्गमुळात 2चा वर्ग 4 1चा वर्ग 1 वर्गमुळात 4 आणि 5 डिस्टन्स ए बी या ठिकाणी 5 मिळालेलं आहे वर्गमुळात 5 1 बी सी काढूया B0 1 आणि C1 3 डिस्टन्स BC बरोबर y2 वजा y1 y निर्देशकातला फरक कंसाचा वर्ग 3 वजा 1 कंसाचा वर्ग हे वर्गमुळात आहे अधिक 1 वजा 0 कंसाचा वर्ग 3 गेला 2चा वर्ग अधिक 1 वजा 0 कंसाचा वर्ग